श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवघरातील कलशाची कशी स्थापना करावी व घरातील नारळाला कोंब आला असेल तर तो शुभ आहे की अशुभ याबद्दल मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कलशाची योग्य सेवा कशी करावी, कलश भरतानाचे काही नियम पाळावेत, कलशाची स्थापना कोणी करावी याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. विविध नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, कलश हा एक लक्ष्मी आणि नारायणाचा दिव्य स्वरूप आहे. कलश भरताना कोणते नियम पाळावे व कोंब आला असेल तर शुभ की अशुभ व कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलशाचे महत्त्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलश भरून ठेवणे हे एक धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे. कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य आहे. जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो. घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो. लक्षात ठेवा, कलश तेव्हा शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो. योग्य पद्धतीने त्याची स्थापना आपण करतो तेव्हाच त्या कलशाचे योग्य पद्धतीने आपणाला त्याचे शुभ लाभ होतो. कलश कोणी भरावा, तर ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही, स्वच्छता असते, संस्कार जपले जातात, अशा घरातच कलश स्थापन करावा. जर घरात नॉनव्हेज खातात तेच हात आपण घरात सर्व ठिकाणी लावतो, तेच पाणी वापरतो, तेच सर्व काही शिवले जातं घरात, त्यामुळे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी कलश स्थापन करणे खूप अयोग्य आहे आणि तो कलश निष्फळ होतो. म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेनेच करावा. कलश कधी व कसा ठेवावा, तर कलश स्थापन हा नेहमी पौर्णिमा व शुक्रवारी किंवा मंगळवारी करावा. कलश स्थापना ही शुक्रवार, पौर्णिमा व मंगळवारी या दिवशी तुम्ही कलश स्थापना करू शकता. तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालतो. तर त्यासाठी आपण कलश स्थापन करताना खाली तांदूळ ठेवावेत, त्यावरती तांब्या ठेवावा किंवा लोकर किंवा धाग्याने 3 किंवा 7 असे गोल गुंडाळा करावा व त्यामध्ये 1 रुपयाचा नाणं टाका व पाणी भरा. त्यावर स्वच्छ असे स्वस्तिक काढा. नारळावर पाण्याने स्वस्तिक काढा आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणा. पाणी व तांदूळ कधी बदलावेत, तर दर